गेल्या 5 दशकांमध्ये जे जे तुम्ही पाहिलंय आणि त्याच्यानंतर जेव्हा 2 नोव्हेंबरला हरमनप्रीतनी तो चषक उंचावला, ती घटना आज तुमच्यासाठी म्हणजे खरंच टिपिकल जर्नलिस्टिक प्रश्नाने सुरुवात करावी लागते की व्हॉट डज इट मीन फॉर यू? आता 50 वर्ष झालेत विमेन्स क्रिकेट चालू होऊन. इनिशियल स्टेजपासनं जे काही स्ट्रगल्स होते, तो आज ते आम्हाला कंटेनमेंट किंवा सॅटिस्फॅक्शन आता मिळतंय की आम्ही नाही पण ॲटलिस्ट आत्ता ह्या मुली जिंकल्यात. म्हणजे आम्ही जेव्हा डोमेस्टिक क्रिकेट खेळायला लागलो, सगळ्यांना उत्साह होता बघायला की ह्या मुली क्रिकेट कशा खेळतात. बेसिकली टेनिस बॉलनी खेळतात का क्रिकेट बॉलनी, कुठल्या कपड्यांमध्ये खेळतात. पहिली जी इंटरनॅशनल सिरीज झाली होती ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया, ती पुण्यातच झाली होती आणि त्याला जवळजवळ मला वाटतं 7-8 हजार लोक तरी कमीत कमी बघायला आले असतील. जेव्हा पहिल्यांदा आपण वर्ल्ड कपच्या फायनल्सला पोचलो, दॅट वॉज द फर्स्ट टाईम इंडियन टीम रीच द फायनल्स. पण तेव्हा टी व्ही नव्हता किंवा सोशल मीडिया नव्हता, त्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती पण नव्हतं. इनफॅक्ट त्या प्लेयर्सना आता वाईट वाटत असेल की दे वर इग्नोर्ड वर, पण तेव्हा तेवढं मीडिया कव्हरेजच नव्हतं. आम्हाला पॉकेट मनी मिळायचं नाही किंवा मॅच फीज काही नसायचा. आणि मला वाटतं तेव्हा इवन लॉन्ड्रीचा खर्च, ट्रेन तिकीट्सचा येस, सो आम्ही खर्च केलेले पैसे मग आम्हाला ते रिएम्बर्स केले जायचे, तर तेव्हा ते झाले नव्हते. सो त्याच्यामुळे एक प्रोटेस्टसारखं मुलींनी केलं होतं. पण मग नंतर मग ते शर्माजींनी अश्युअर केलं की ते मॅचच्या तिकीट्समधनं जे काही प्रोसीड्स येतील त्याच्यातनं मग मुलींचे पैसे परत केले जातील. लोकल लेवलपासून, डिस्ट्रिक्ट लेवलपासून नॅशनल लेवलपर्यंत स्पॉन्सर्स कसे मिळायचे हा प्रश्न जो होता, तो तेव्हापासून तुमचं खेळायचं करिअर संपेपर्यंत कायम राहिला होता. विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया जेव्हा होतं तेव्हा इट हॅज ऑलवेज बिन अ स्ट्रगल. इनफॅक्ट म्हणजे आम्ही जे कलेक्ट करायचो फंड्स, कुठे सोव्हिनियर असायचं किंवा डोनेशन्स आणि सोव्हिनियर याच पद्धतीने आम्हाला फंड्स मिळायचे. इनफॅक्ट आम्ही असे पण स्टोरीज ऐकले होते की आता MK शर्मांनी सिरीज ऑर्गनाईज केलेत, पण स्पॉन्सर्स कमी पडले किंवा काय, तर त्यांनी घरी वडिलांचे फिक्स डिपॉझिट्स मोडून खर्च भरून काढणं. त्याच वेळेस साधारण इंटरनॅशनली सुरू झालं होतं की एकाच खेळाच्या 2 बॉडीज कशा असू शकतात. एकीकडे क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार आंतरराष्ट्रीय लेवलला करायचा होता, त्याच्यामुळे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचंही म्हणणं होतं की आपल्याला सगळ्या देशांचं एक व्हायला पाहिजे. त्यावेळेस एकीकडे तुम्ही, दुसरीकडे प्रोफेसर शेट्टी आणि तुम्ही दोघंजणं आणि शरद पवार जे तेव्हा BCCIचे अध्यक्ष होते, ते कसं काय सामंजस्याने घडवून आणलं, रादर सामंजस्याने करूया इथपर्यंत कसं पोचवलं तुम्ही? भारत जे 2025 मध्ये जिंकलाय त्याचं जगातल्या विमेन्स क्रिकेटसाठीचं महत्त्व तुम्ही 20 वर्षापूर्वी तिकडे सांगितलं होतं, राईट? जवळजवळ 10 वर्षापूर्वी. सो एक ICCची मीटिंग होती, तिथं प्रोफेसर शेट्टी पण होते, मी होते आणि बाकीचे सगळे कंट्रीजचे जे रिप्रेझेंटेटिव्स होते. सो तिथं आम्ही डिबेट करत होतो की विमेन्स क्रिकेट जर वाढवायचं असेल किंवा जनरली इफ विमेन्स क्रिकेट हॅज टू ग्रो तर काय करायला हवं. तेव्हा आम्ही दोघंजणं एकदम म्हटलो की जर विमेन्स क्रिकेट ग्रो व्हायचं असेल तर इंडिया हॅज टू विन द वर्ल्ड कप. नमस्कार, मी अमोल कराडकर, द हिंदूचा क्रीडा पत्रकार. आणि आज स्पोर्ट्स कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये एक अशी पाहुणी आलेली आहे जी कधी येणार हे त्या आणि आम्ही सगळे स्पोर्ट्स कट्टावाले जवळजवळ 2 वर्ष वाट बघत होतो. आणि कितीही वाट पाहिली की साध्या मराठीत जे म्हणतात सब्र का फल मीठा होता है, तसं झालेलं आहे. आज मणिकांचन योग आहे, माजी भारतीय क्रिकेटच्या कर्णधार, ज्यांची ओळख ही भारतीय महिला क्रिकेटशी एकदम सिनॉनिमस आहे, अशा शुभांगी कुलकर्णी मॅम आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेल्या आहेत. शुभांगी मॅम, स्वागत आहे स्पोर्ट्स कट्ट्यावर. थँक्यू. बरेच दिवसापासून आपलं चालू होतं, बरेच दिवस नाही, महिने
चाललं होतं भेटायचं, शेवटी झालंय. सो थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. येस, आय थिंक शुभांगी मॅमना खात्री होती की 2025चा वर्ल्ड कप विमेन्सचा जो भारतात होणार आहे तेव्हा काहीतरी चमत्कार घडणार आहे, म्हणून कदाचित ते आपल्याला करू 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 म्हणत फायनली ती वेळ आली आहे. शुभांगी मॅमची खरंच ओळख करून द्यायची आवश्यकता नाहीये. भारताचा पहिला वर्ल्ड कप ज्या भारताच्या महिला खेळल्या, जो भारतात झालेला पहिला वर्ल्ड कप आहे पुरुषांच्या वर्ल्ड कपच्या आधी झालेला. भारताच्या महिला आधी खेळल्या भारतातल्या वर्ल्ड कपमध्ये. महिलांचा वर्ल्ड कप पुरुषांच्या वर्ल्ड कपच्या आधी झाला आणि त्या गेली 5 दशकं, जसं मी म्हणलं, विमेन्स क्रिकेट असोसिएशन फॉर्म होण्यापासून आत्ता भारताने महिला विश्वचषक जिंकेपर्यंत प्रत्येक महत्वाच्या घटनेची जिवंत साक्षीदार अशी जर एक व्यक्ती असेल तर ती शुभांगी कुलकर्णी आहे. तर मॅम, या सगळ्या बॅकग्राऊंडवर गेल्या 5 दशकांमध्ये जे जे तुम्ही पाहिलंय आणि त्याच्यानंतर जेव्हा 2 नोव्हेंबरला हरमनप्रीतनी तो चषक उंचावला, ती घटना आज तुमच्यासाठी म्हणजे खरंच टिपिकल जर्नलिस्टिक प्रश्नाने सुरुवात करावी लागते की व्हॉट डज इट मीन फॉर यू? ॲक्च्युली इट्स डिफिकल्ट टू डिस्क्राईब काय वाटतंय ते. म्हणजे जेव्हापासून वर्ल्ड कप जिंकलोय तेव्हापासून आय डोंट थिंक आय हॅव स्टॉप्ड स्माइलिंग. म्हणजे एवढं छान आम्हाला सगळ्यांना फॉर्मर प्लेयर्सना वाटतंय. कारण आता 50 वर्ष झालेत विमेन्स क्रिकेट चालू होऊन. इनिशियल स्टेजपासनं जे काही स्ट्रगल्स होते किंवा वॉट एव्हर वी वेंट थ्रू ॲट दॅट टाइम, आणि आता जे आम्ही बघतोय विमेन्स क्रिकेटचं, हे जिंकण्यासाठी हे आम्हाला ऑब्व्हियसली एव्हरी प्लेयर इज प्लेइंग टू विन द वर्ल्ड कप. आय मीन दॅट इज दी अल्टिमेट सॅटिस्फॅक्शन. सो आज ते आम्हाला कंटेनमेंट किंवा सॅटिस्फॅक्शन आता मिळतंय की आम्ही नाही पण ॲटलिस्ट आत्ता ह्या मुली जिंकल्यात उत्तम प्रकारे खेळून. सो अक्षर खूप खूप कौतुक वाटतंय. राईट मॅम, विमेन्स क्रिकेटचा ओव्हरऑल प्रवास जे आता आपण बघितलं की गेली जवळजवळ 3 दशकं प्रत्येक वर्षागणिक विमेन्स क्रिकेटला जास्तीत जास्त इग्नोर होतंय का, हा प्रकार होता. ओव्हरऑल फॅन फॉलोईंग कमी होतंय का किंवा लिमिटेड राहिलंय का, हा प्रकार होता, जो 2017 नंतर परत बदलला. पण आज आश्चर्य वाटेल, आज कदाचित काही फॅन्सनी गेल्या काही दिवसांमध्ये वाचलं असेल, पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा क्रिकेट खेळायला सुरुवात केली 70s मध्ये, तेव्हा मैदानं तुडुंब भरलेली असायची. तेव्हाच नक्की कसं होतं ते आम्हाला सुरुवातीच्या दिवसांमधलं तुम्ही थोडंसं सांगाल? सो इनिशियली म्हणजे आम्ही जेव्हा डोमेस्टिक क्रिकेट खेळायला लागलो, सगळ्यांना उत्साह होता बघायला की ह्या मुली क्रिकेट कशा खेळतायत. बेसिकली टेनिस बॉलनी खेळतायत का क्रिकेट बॉलनी, कुठल्या कपड्यांमध्ये खेळतायत. सो पण एकदा त्यांनी बघितलं की क्रिकेट किंवा क्रिकेटिंग स्किल्स चांगले आहेत, हे एकदा त्यांनी बघितल्यानंतर मग ॲक्च्युली त्यांच्या क्रिकेटमध्ये लोकांचा उत्साह वाढला. पहिली जी इंटरनॅशनल सिरीज झाली होती ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया, ती पुण्यातच झाली होती आणि त्याला जवळजवळ मला वाटतं 7-8 हजार लोक तरी कमीत कमी बघायला आले असतील. आणि तेव्हापासून जी सुरुवात झाली ते मला आठवतं, पटण्याला जेव्हा आम्ही टेस्ट मॅच खेळलो आणि वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट जी मॅच जिंकलो, तेव्हा तर पॅक्ड स्टेडियम आहे, 25,000 लोक बघत होते. सो तेव्हा तशी स्थिती होती. मला नाही वाटत इंटरेस्ट ॲज सच कमी झाला, पण समवेअर अराउंड 2005 जेव्हा पहिल्यांदा आपण वर्ल्ड कपच्या फायनल्सला पोचलो, दॅट वॉज द फर्स्ट टाइम द इंडियन टीम रीच द फायनल्स. पण तेव्हा TV नव्हता किंवा सोशल मीडिया नव्हता, त्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती पण नव्हतं. इनफॅक्ट त्या प्लेयर्सना आता वाईट वाटत असेल की दे वर इग्नोर्ड, पण तेव्हा तेवढं मीडिया कव्हरेजच नव्हतं. 2017 मध्ये मात्र लॉर्ड्सला जी मॅच झाली होती इंडिया वर्सेस इंग्लंड, पॅक्ड स्टेडियम होतं, सोशल मीडिया चिकार होतं, ICCनी मार्केटिंगमध्ये खूप इन्व्हेस्ट केलं होतं, तर ते सगळं जमून गेलं. अनफॉर्च्युनेटली इंडिया लॉस्ट दॅट मॅच. पण आत्ता तुम्ही बघताय की बरेचसे स्टेडियम्स आता भरलेले असतात आणि मुलींचं क्रिकेट आणि ॲक्च्युली टॅलेंट बघण्यासाठी लोक ग्राउंडवरती येतात. ओके, आपण परत म्हणजे 1976 तुमच्या डेब्यू टेस्ट मॅचचा तुम्ही उल्लेख केलात.
त्याच्याकडे आपण येऊच वेस्ट इंडिजवाल्या. पण तुम्ही जो एक स्टँड मला पकडायचा आहे की तेव्हा जी क्युरिओसिटी असायची की मुली नक्की खेळतात कशा, तुम्ही खेळायला ट्रॅक पॅन्ट्स मध्ये सुरुवात केली का तुम्ही स्कर्ट घालून सुरुवात केली आणि कशी झाली सुरुवात तुमची? सो इंडियन टीम आणि वेस्ट इंडिज Yes, टीम, पहिल्या 2 टीम्स. हो, ह्या दोन्ही टीम्स पॅन्ट्समध्ये नेहमी खेळल्या. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, मला वाटतं नेदरलँड्स, दे ऑल प्लेड इन स्कर्ट्स. सो हो, पण इनिशियली तेच बघायला यायचे लोक की कसल्या कपड्यात मुली खेळतात. आणि तुमची सुरुवात झाली कशी? कारण म्हणजे पुण्यात तेव्हा म्हणजे मला तुमचं उदाहरण नाही द्यायचं, देविका वैद्य जी तुमच्या 4 पिढ्या लहान आहे क्रिकेटच्या बाबतीत, तिने स्पोर्ट्स कट्ट्यावरच सांगितलंय की तिला टोपीच्या आत केस लपवून मुलांमध्ये खेळायला लागायचं सुरुवातीला. तुमच्या वेळेस परिस्थिती कशी होती? सो मी ॲक्च्युली मला इंटरेस्ट क्रिकेटमध्ये नेहमीच होता. म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये जी मुलं खेळायची ते क्रिकेट खेळताना बघितल्यावर मला इंटरेस्ट त्याच्यात डेव्हलप झाला. माझे कझन्स एकदा मुंबईवरनं आले आणि ते पण त्या मुलांबरोबर खेळायला लागले आणि त्यांच्याबरोबर मी पण गेले. सो माझा इनिशियल जो इंट्रोडक्शन टू क्रिकेट तेव्हा होता. माझे कझन्स एक प्रदीप मुजुमदार आणि रमेश म्हणून असायचे. सो तिथून सुरुवात झाली. त्याच्यानंतर स्कूलमध्ये आमच्या हॉकी असायचं. तेव्हा तर विमेन्स क्रिकेट नसायचं. तर त्यामुळे माझ्या दोघी बहिणी मोठ्या, विजया आणि भारती, हॉकी खेळायच्या. त्यांच्याप्रमाणे मी पण हॉकी खेळायला लागले. आणि क्रिकेटच्या जवळपास हॉकी आणि सॉफ्टबॉल हे 2 स्पोर्ट्स आहेत. सो हॉकी खेळायला एकदा लागले आणि मग शेवटी मी 10वीत असताना माझ्या आईनी पेपरमध्ये वाचलं आणि तिला माहिती होतं की मला इंटरेस्ट होता. घरून तसा व्यवस्थित सपोर्ट असल्यामुळे तिने जेव्हा पेपरमध्ये वाचलं की महाराष्ट्र असोसिएशन एक पोलीस ग्राउंडवरती कोचिंग कॅम्प घेत आहेत, तर तिने मला सांगितलं की आपण तुला जायचं असेल तर आपण जाऊ. म्हणून ती मला घेऊन गेली आणि तिथं ॲक्च्युली फॉर्मल क्रिकेट माझं चालू झालं. ओके. सो मॅम, 2 गोष्टी. तुम्ही म्हणलात 10वीत तुम्ही फायनली पहिल्यांदा फॉर्मल क्रिकेट खेळायला लागलात. तोपर्यंत विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया फॉर्म झालं होतं, हो, राईट? इंडिया टेस्ट मॅच खेळलं होतं एक, त्याच्या आधी खेळलं असेल ना पहिली, त्याच्या आधी 70? नाही. नाही. ओके. आणि तुमचं त्याच्यानंतर किती महिन्यांमध्ये तुम्ही फायनली इंटरनॅशनल क्रिकेट खेळलात? ॲक्च्युली ऑस्ट्रेलिया जेव्हा आली 75 मध्ये, ते माझं 11th स्टँडर्डची एक्झाम होती. तुमची लास्ट बॅच आहे? माझी लास्ट बॅच ऑफ 11th स्टँडर्ड. सो इनफॅक्ट मला वाटतं Jan-Feb मध्ये ती सिरीज होती आणि माझी पण एंड ऑफ फेब मार्च मध्ये एक्झाम होती. सो मी सिलेक्ट झाले टीममध्ये, पण फर्स्ट टेस्ट म्हणजे जी पुण्याला झाली मी 11 मध्ये खेळले नाही. पण घरून सांगितलं होतं की एक फर्स्ट टेस्ट जर खेळली नाही त्याच्यानंतर मग एक्झामसाठी तयारी करायची. सो त्यामुळे मग पुढच्या मॅचेससाठी मी जाऊ शकले नाही. पण त्याच्यानंतरची जी सिरीज होती न्यूझीलंडची, त्यावेळेला एक कंबाईंड युनिव्हर्सिटीची टीम न्यूझीलंडच्या अगेन्स्ट खेळली. मी त्या कंबाईंड युनिव्हर्सिटीच्या टीमकडनं खेळले आणि तिथून माझं इंडियन टीमसाठी सिलेक्शन झालं. तिकडे आय थिंक 7 विकेट्स मॅच मध्ये होत्या आणि एका इनिंग्स मध्ये 6 विकेट्स होत्या आय गेस तुमच्या. मी स्कोरबोर्ड चेक केलं, माझी बॅटिंग तेव्हा झाली होती. सो ओके. आणि त्यावेळेस पुण्यात किंवा ओव्हरऑल इंडियामध्ये विमेन्स क्रिकेट सीन मध्ये किती मुली खेळायचा तुम्ही? खरंच सिरियसली खेळणाऱ्या मुली किती होत्या? सो पुण्यामध्ये बऱ्यापैकी होत्या. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये मला सांगण्यात येतं की चेन्नई, बँगलोर, कलकत्त्यात, दिल्लीमध्ये असं मोठ्या मोठ्या शहरात बऱ्यापैकी मुली होत्या. ॲक्च्युली असं झालं की महेंद्रकुमार शर्मानी जेव्हा असोसिएशन रजिस्टर केलं लखनौमध्ये आणि मग इंटरनॅशनल विमेन्स क्रिकेट काउन्सिलचं एफिलिएशन पण त्यांनी मिळवलं, त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या वेगवेगळ्या स्टेट्समध्ये वेगवेगळ्या लोकांनी सुरू केलेलं आणि एम के शर्मानी ते एकत्र आणून ॲक्च्युली ते इंटरनॅशनल मॅचेस ऑर्गनाईज करणं किंवा हे सगळं हे त्यांनी केलं. पण मुली खेळत होत्या. इनफॅक्ट मला जे सांगितलं गेलं की 71 मध्ये मुंबईत मुली खेळत होत्या किंवा बाकीच्या ठिकाणी पण असं 71-72 पासून मुली खेळत होत्या. फक्त ते एक ऑर्गनाइज नव्हतं
किंवा एक असोसिएशन नव्हतं जिथं इंटरस्टेट कॉम्पिटिशन होईल किंवा असं. राईट. मला मुंबईतल्या काही तुमच्या वेळच्या क्रिकेटर्सनी सांगितलंय की त्यांचा बेसिक स्ट्रगल असायचा की बेसिक बॉल्स मिळवणे हा मोठा स्ट्रगल असायचा मुंबईत. तर तेव्हा बापू नाडकर्णी सर जे तेव्हा एकीकडे इंडियासाठी खेळणं जस्ट संपलं होतं, मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये ऑफिस बेरर होते, ते त्यांना मदत करायचे, त्यांना बॉल्स प्रोक्युअर करायला मदत करायचे. तुमच्या वेळेस पुण्यात नक्की प्रश्न होता, चॅलेंजेस काय होते तेव्हा, की का म्हणजे ऍक्सेप्टन्स होता मुली खेळतात क्रिकेट याला? समहाव मला वाटतं पुण्यात एवढं काही म्हणजे कसे चॅलेंजेस ॲज सच नव्हते. इनफॅक्ट इनिशियली जेव्हा मी चालू केलं तेव्हा ॲटलिस्ट 6-7 टीम्स होत्या आणि आम्हाला किट आणि हे मिळायचं. अर्थात पोलीस ग्राउंडवरती जेव्हा मी प्रॅक्टिस करायचो तेव्हा एका सिमेंट विकेटवरती एका कोपऱ्यात आजूबाजूला थोडं गवत बिवत असायचं. म्हणजे कंडिशन्स वर नॉट लाईक तुम्ही आता जसं रणजी ट्रॉफीचे जिथं प्रॅक्टिस होते तिथंच आता मुली खेळतात तसं काही नव्हतं. पण बॉल्स मिळायचे किंवा किट आमचं कॉलेजमधनं मिळायचं. सो आम्ही एकमेकांचं असं बॉरोड किट असं किंवा क्लबचं किट असायचं. इंडिव्हिज्युअल किट्स मात्र आमच्याकडे नसायचे. ओके मॅम, तुमच्या डेब्यू टेस्ट ज्याच्यामुळे शुभांगी कुलकर्णी हे भारतात साध्या मराठीत बोलायचं म्हणलं तर हाऊस होल्ड नेम झालं तेव्हा 76. सो त्या टेस्ट मॅच बद्दल सांगा ना मला तुमच्या आठवणी. सो ती जी 76मध्ये वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट जी सिरीज होती त्याच्या अगोदर एक ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड झाली, पण मग ते अनऑफिशियल मॅचेस म्हणून धरल्या गेल्या. सो पहिली ऑफिशियल जी टेस्ट होती ती वेस्ट इंडिजची. त्याच्या अगोदर मी इनफॅक्ट सुरू केलं तेव्हा मी मीडियम पेस टाकायची, बॅटिंग आणि मीडियम पेस टाकायची. आणि तसंच इंडियन टीमसाठी जेव्हा कॅम्पमध्ये सिलेक्ट झाले तेव्हा मी ॲज अ ऑलराऊंडर पण मीडियम पेसर म्हणून सिलेक्ट झाले. पण तिथं माझ्यापेक्षा खूप चांगले मीडियम पेसर असल्यामुळे मला बॉलिंगचा चान्स मिळत नव्हता. सो वेन आय वेंट बॅक आय सेड काहीतरी वेगळं मला करायला हवं टू कीप माय प्लेस इन द टीम. सो म्हणून मी नेट्समध्ये ऑफ स्पिन ट्राय केलं, लेग स्पिन ट्राय केलं. जेव्हा मी लेग स्पिन टाकायला लागले तेव्हा इट वॉज डिफिकल्ट फॉर द बॅटर्स टू प्ले. सो मी एका सेशनमध्ये बघितलं आणि मग तेव्हापासनं मी लेग स्पिन टाकायला लागले. नेमकी पहिली जी सिरीज होती ती वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट जी होती. वेस्ट इंडियन फास्ट बॉलर्स व वेल नोन, पण त्यांना प्लेईंग स्पिन बॉलिंग हे जास्ती जमत नसायचं. सो त्या पहिल्याच इनिंगमध्ये मला 5 विकेट मिळालेले. सो दॅट वॉज द फर्स्ट टाईम दॅट मी टेस्ट मॅचेसमध्ये बॉलिंग करायला जी सुरुवात केली आणि त्याचे रिझल्ट्स जे आले सो तिथून देन दे वॉज नो स्टॉपिंग. कारण त्या सबंध सिरीजमध्ये आम्ही 6 मॅच सिरीज खेळलो. त्याच्यातल्या दुसऱ्या मॅचमध्ये ॲक्च्युली माझ्या थंबला लागलं त्याच्यामुळे मी बॉलिंग नाही टाकली आणि एक मॅच मी त्याच्यामुळे खेळू शकले नाही. सो पण बाकीच्या ह्याच्यामध्ये मला ते 23 विकेट्स मिळाले आणि दॅट वॉज द मोस्ट तेव्हा देन आफ्टर दॅट देर वॉज नो लुकिंग बॅक. राईट. ओके. मगाशी मॅमनी बोलता बोलता उल्लेख केला तुम्ही की MK शर्मा, महेंद्रकुमार शर्मा यांना विमेन्स क्रिकेटचा भारतातले जनक म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या पुढाकाराने त्यांनी 1973 साली लखनौमध्ये तिथे राहायचे त्यांनी विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना केली. ज्याचं नंतर मर्जर कसं झालं BCCI मध्ये ते मॅमची इन्व्हॉल्वमेंट आपण त्याच्याकडे नंतर येऊच. पण MK शर्मा हे 73 ते 78 नक्की MK शर्मांचं वलय काय होतं? म्हणजे नंतर जसं दालमियांचं होतं किंवा आता जसं BCCIचे सचिव आणि ICCचे चेअरपर्सन आहेत ते नक्की तेव्हा ते ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून वलय जे असतं भारतात स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेटर ते काय होतं? त्यांनी काय केलं त्यांनी नक्की? सो इनिशियली ॲक्च्युली जेव्हा त्यांनी असोसिएशन फॉर्म केलं मला नाही वाटत त्यांना पण वाटलं असेल की ते एवढं मोठं होईल. पण पहिल्यापासूनच जे सपोर्ट मिळाला किंवा पब्लिक जे बघायला आलं ते बघून त्यांचा ऑब्व्हियसली उत्साह वाढला. आणि पहिल्या एक 6-8 महिन्यात जो रिस्पॉन्स मिळाला दोन्ही म्हणजे प्लेयर्सकडनं पण आणि मीडियाकडनं पण ॲज वेल एज स्पेक्टेटर्स
त्यांना वाटलं की हे आय मीन दिस कॅन ऑल्सो बिकम बिग. आणि तेव्हा मेन्स क्रिकेट हे मोठं होतंच इंडियामध्ये, पण विमेन्स क्रिकेटकडे पण बरीच लोक लक्ष देत आहेत हे बघितल्यानंतर त्यांनी मग ठरवलं की आपण इंटरनॅशनल मॅचेस पण लवकरात लवकर घ्यावे. सो 73पासनं जेव्हा चालू झालं त्यांनी 75मध्ये पहिली जी ऑस्ट्रेलियाची टीम होती ती इन्व्हाइट केली. त्याच्यानंतर लगेच 76मध्ये न्यूझीलंडला इन्व्हाइट केलं आणि वेस्ट इंडिजला. इमिजिएटली त्याच्यानंतर आम्ही न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला पण गेलो. सो हे सगळे इंटरनॅशनल मॅचेस जेव्हा मीडियामध्ये कव्हरेज झालं, ऑब्व्हियसली सगळ्यांचा इंटरेस्ट त्याच्यात वाढला आणि मुलींचं ॲक्च्युली स्टँडर्ड ऑफ क्रिकेट बघून हे सगळा उत्साह एवढा झाला की त्यांना पण वाटलं की हे काहीतरी मोठं होऊ शकेल. पण पहिल्या 5 वर्षात धाडस करून एवढे टॉर्नामेंट्स आणि सिरीज हे ऑर्गनाईज करणं हे एक म्हणजे त्यांचं विजनच होतं. ते तुम्हाला सगळ्या संघाला घेऊन पंतप्रधानांना भेटायला गेले, तेव्हा एवढं सहज, आता जसं आपण बोलतोय तसं एवढं सहज होतं आणि तो ओव्हरऑल एक्सपिरियन्स, त्याची आठवण सांगा ना आम्हाला. आम्ही पहिलं श्रीमती इंदिरा गांधी यांना भेटायला गेलो. म्हणजे आम्हाला कधी वाटलं पण नव्हतं की यु नो वी वूड गेट टू मीट फिगर लाईक हर किंवा यु नो PM ना भेटणं हे कधी आम्हाला वाटलं पण नव्हतं. सो त्यांना जेव्हा आम्ही भेटायला गेलो त्यांचा इंटरेस्ट जो विमेन्स क्रिकेटमध्ये होता किंवा जनरली स्पोर्ट्समध्ये, त्यांनी आम्हाला आमचं कसं काय चाललं आहे ते विचारलं, काय मदत लागते का ते त्यांनी विचारलं. सो दॅट वॉज अ मेमोरेबल टाईम फॉर अस. ओके. आणि ती भेट झाली 1977मध्ये. आणि 78मध्ये जे मी आधी उल्लेख केला तसं भारतात पहिल्यांदा क्रिकेटचा वर्ल्ड कपचा सामना झाला. ट्रिव्हियामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला जर हा प्रश्न आला की पहिला क्रिकेटचा वर्ल्ड कप कधी झाला, तर तो 1975 नाही 1973 साली झाला, महिलांचा वर्ल्ड कप झाला. ओके. भारताने पहिल्यांदा महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये कधी पार्टिसिपेट केलं, 1978मध्ये, जो भारतात झाला. सो पुढचा ट्रिव्हियाचा प्रश्न, 1987मध्ये नाही झाला भारतातला पहिला क्रिकेटचा वर्ल्ड कप, 1978 साली झाल्या. तुम्ही संघावर होतात मॅम. 6 संघ येणार होते, त्यातले 2 ड्रॉपआउट झाले, 4 संघांचा वर्ल्ड कप झाला, पण वेगवेगळ्या शहरांमध्ये झाला. त्या टुर्नामेंटबद्दल सांगा ना आम्हाला. मला जे आठवतं ते नॅचरली खूप उत्साह होता. म्हणजे फर्स्ट टाईम, एक तर ज्या काय 3-4 वर्ष अगोदर ज्या सिरीज झाल्या होत्या त्याच्यामुळे खूप उत्साह होता. आणि समहाऊ आम्हाला तेव्हा वाटायचं की आम्हाला कॉन्फिडन्स होता की इंडियन टीम चांगली करेल. आमचा सराव पण चांगला झाला होता. पण देर वॉज अ गॅप बिटवीन बाकीचे कंट्रीज आणि बाकीचे कंट्रीज म्हणजे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड. ॲक्च्युली आमच्या बॅटिंग किंवा बॉलिंगमध्ये स्टँडर्डमध्ये फार फरक नसायचा. आमच्या फील्डिंग किंवा फिटनेसमध्ये तेव्हा पण यु नो वी वर नॉट अप टू दॅट स्टँडर्ड. त्याच्यामुळे आपली टीम यु नो नेहमी हारायची. सो पण इट वॉज व्हेरी एक्साइटिंग सगळ्या प्लेयर्सच्या दृष्टीने पण अँड जनरल मीडिया कव्हरेज पण. सो वी गॉट अ लॉट ऑफ सपोर्ट. कलकत्त्याला मॅचेस होत्या, पटनाला मॅचेस होत्या, मला वाटतं हैदराबादला. सो सगळीकडे रिस्पॉन्स चांगलाच होता, स्पेक्टेटर्सचा पण आणि जनरली विमेन्स क्रिकेटसाठी. त्या पटना मॅचबद्दल मला विचारायचं की जो कदाचित भारतीय क्रिकेटमधला पहिला ओपन रिव्होल्टही होता, की ज्याच्यामुळे क्रिकेटर्सना त्यांना बेसिक ड्यू मिळायला पाहिजे, त्यांना ॲटलिस्ट खिशातनं पैसे खर्च करून खेळा, ही तर वेळ नको यायला. त्या दिवसाबद्दल सांगा ना आम्हाला थोडं. तेव्हा ॲक्च्युली काय झालं होतं, म्हणजे आमच्याकडे आम्हाला पॉकेट मनी मिळायचं नाही किंवा मॅच फीज काही नसायचा. आणि मला वाटतं तेव्हा इवन म्हणजे लॉन्ड्रीचा खर्च, ट्रेनचा खर्च, कशाचा, ट्रेन तिकीटचा, येस. सो आम्ही खर्च केलेले पैसे मग आम्हाला ते रिएम्बर्स केले जायचे, तर तेव्हा ते झाले नव्हते. सो त्याच्यामुळे एक यु नो थोडं एक प्रोटेस्टसारखं मुलींनी केलं होतं. पण मग नंतर मग ते शर्माजींनी अश्युअर केलं की मॅचमधनं, ते मॅचच्या तिकीट्समधनं जे काही प्रोसीड्स येतील त्याच्यातनं मग मुलींचे पैसे
परत केले जातील. पण तेव्हा ती सिच्युएशन अशी होती की सगळे ऑर्गनायझर्स म्हणजे आपापल्या खिशातनं पैसे खर्च करायचे. सो बरेच वेळेला म्हणजे इनफॅक्ट आम्ही असे पण स्टोरीज ऐकले होते की आता MK शर्मानी सिरीज ऑर्गनाईज केलेत, पण स्पॉन्सर्स कमी पडले किंवा काय, तर त्यांनी घरी वडिलांचे फिक्स डिपॉझिट्स मोडून खर्च भरून काढणं किंवा असे पण तेव्हा खूप खूप प्रकार झाले. नॉट ओन्ली MK शर्मा, पण बरेच जे ऑर्गनायझर्स होते असे तेव्हा खिशातनं पैसे घालून एक्सपेन्सेस मीट करायचे. मी जेव्हा पत्रकारितेत आलो तेव्हा असाच एक ॲडमिनिस्ट्रेटर मी बघितला माझ्या पुण्यातल्या पहिल्या 2 वर्षात. विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाच्या सेक्रेटरी होत्या शुभांगी कुलकर्णी, त्या पण हेच करायच्या तेव्हा, पण त्याच्याकडे आपण थोडंसं नंतर येऊ. शर्माजींबद्दल आपण बोलतोय. 78 साली त्यांची ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट WCI मधली संपली. त्यांनी रिझाईन केलं. राईट. पण ते तुमचे फॅमिली मेंबर होते. सो नंतर ते विमेन्स क्रिकेटशी फक्त तुमच्या थ्रू कनेक्टेड राहिले का नंतर ते कसे कनेक्टेड होते? कधी कधी ते मॅचेससाठी यायचे, पण त्यांचा मोठेपणा असा होता की एकदा त्यांनी सोडल्यानंतर त्यांनी असोसिएशनमध्ये कधी इंटरफिअर नाही केलं. ते नेहमी विचारायचे कसं चाललंय, काय चाललंय. त्यांना खूप कौतुक व्हायचं जेव्हा आपल्या टीमनी चांगलं केलं किंवा कुठल्या प्लेअरनी चांगलं केलं. इनफॅक्ट जसं मिथाली आहे किंवा झुलन आहे, हे लोक ह्यांनी म्हणजे तेव्हा पर्यंत जेव्हा केव्हा त्यांनी चांगलं केलं, मला वाटतं मिथालीला त्यांनी फोन करून वेल प्लेड पण म्हणायची. पण त्यांचा त्याच्यानंतर तो इंटरेस्ट फक्त ॲज अन आउटसाइडर बट कीनली वॉचिंग द स्पोर्ट असं झालेलं. वाईट वाटायचं कधी मी जेव्हा त्यांना सांगायचे की अजून पण आम्ही स्पॉन्सर्स आम्हाला मिळत नाही आहे किंवा असं, पण बाकी कधीच त्यांनी इंटरफेअर केलं नाही. पण मग ही जी गोष्ट होती की विमेन्स क्रिकेट जो साधारण एक कुठल्याही भारतीय आता नॉन क्रिकेट असं आपण म्हणू शकतो, लोकल लेवलपासून डिस्ट्रिक्ट लेवलपासून नॅशनल लेवलपर्यंत स्पॉन्सर्स कसे मिळायचे हा प्रश्न जो होता तो तेव्हापासून तुमचं खेळायचं करिअर संपेपर्यंत कायम राहिला होता? हो, माझंच नाही पण इवन त्याच्यानंतर पण ते तसंच होतं. म्हणजे विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया जेव्हा होतं तेव्हा इट हॅज ऑलवेज बीन अ स्ट्रगल. इनफॅक्ट म्हणजे आम्ही जे कलेक्ट करायचो फंड्स, कुठे सोव्हिनियर असायचं किंवा डोनेशन्स आणि सोव्हिनियर याच पद्धतीने आम्हाला फंड्स मिळायचे. नंतर जेव्हा TV कव्हरेज झालं मग तेव्हा थोडेफार स्पॉन्सर्स मिळायला लागले. पण मग नंतर मी जेव्हा सेक्रेटरी झाले तेव्हा पण म्हणजे मला वाटायचं की इट विल बी मच इझियर बिकॉज एक तर मी क्रिकेटर होते, आय वॉज अ फॉर्मर कॅप्टन ऑफ द टीम, आणि कोणाकडे जर गेलं तर ते ॲटलिस्ट रिस्पॉन्स नीट होईल. पण तसं काही झालं नाही आणि इनिशियल फर्स्ट 1-2 सिरीज ठीक झाले, पण त्याच्यानंतर मग ती पण एक ऑलवेज इट वॉज अ स्ट्रगल. ओके, तुम्ही कॅप्टन्सीचा उल्लेख केला. मला एक प्रश्न विचारायचा आहे कॅप्टन्सीच्या बाबतीत, विशेषतः महिलांच्या संघाच्या बाबतीत. कारण इन जनरल आपण असं म्हणतो की एनिवे भारतीयांना संघ म्हणून एकत्र ठेवणं हे कुठल्याही संघाच्या कर्णधाराचं सर्वात अवघड चॅलेंज असतं इन मेनी वेज. तुमच्या वेळेस कॅप्टन्सी आरामात करता आली का? कसं तुम्ही मॅनेज केलं ते? नाही, मला जास्ती प्रॉब्लेम तसा वाटायचा नाही. म्हणजे ॲक्च्युली आम्ही सगळेजण एवढे पॅशनेट होतो अबाउट प्लेईंग, आणि आम्हाला खेळायला मिळतंय हेच आम्हाला बरंच मोठी गोष्ट होती. त्यामुळे जे कोणी कॅप्टन होतं, म्हणजे आय हॅव प्लेड अंडर अदर कॅप्टन्स, मला काही त्यांना मला नाही वाटत काही माझ्याकडनं काही प्रॉब्लेम्स झालेत. मला पण तसं कुठल्याही प्लेअरकडनं तशी काही प्रॉब्लेम्स वाटले नाहीत. म्हणजे तेव्हाची जी लेजेंडरी नावं होती, उदाहरणार्थ आता शांता रंगस्वामी मॅम, त्या तुम्हाला थोड्याशा सिनियर असतील, राईट? डायना मॅम आणि तुम्ही ऑलमोस्ट सेम बॅच. तुम्ही मग तेव्हा लॉबीज होत्या का तुमच्या टीम मधल्या? नॉट रिअली. ॲक्च्युली आम्ही जेव्हा राहायचो म्हणजे आमचे सगळं डोमेस्टिक क्रिकेट आणि आमचं कॅम्प्स, आम्ही डॉमिटरीजमध्ये राहायचो.
सो डॉमेट्रीजमध्ये राहिल्यानंतर तुमचं टीम बॉन्डिंग ऑटोमॅटिकली होतं, चेष्टा चालते, मस्करी चालते, आणि तिथं बाकी म्हणजे काही इंटरेस्ट नव्हता. इट वॉज जस्ट द लव्ह ऑफ द गेम दॅट वी वर प्लेईंग. त्यामुळे ॲब्सोल्युटली काही प्रॉब्लेम नव्हता. पण मग तू वेळ वाया घालवतीयस असं जेनेरिक कमेंट्स तुम्हाला किती वेळा ऐकावं लागलं आणि त्या तुम्ही कशा डील केल्या? ॲक्च्युली वेळ वाया घालवतेपेक्षा म्हणजे आता जसं माझ्याकडे घरी एक एक गोष्ट नक्की होती की एक्झाम्स सगळ्या पास व्हायच्या. ज्या वर्षी फेल होणार त्या वर्षी क्रिकेट बंद. त्यामुळे वर्षभर क्रिकेट खेळायचं आणि शेवटचे 2-3 महिने जे असायचे, माझी मोठी बहीण भारती माझ्यापेक्षा 1 वर्षांनी सिनियर होती, तर अभ्यास ती माझ्याकडनं करून घ्यायची. 2-3 आठवडे अभ्यास करायचे आणि मग एक्झाम्स पास होणं. सो ॲज लाँग एज यू पास दी एक्झाम्स देर वॉज नो प्रॉब्लेम. पण नंतर मग एकदा जसं ग्रॅज्युएशन झालं त्याच्यानंतर अर्थात मग काय करायचं किंवा करिअर ऑप्शन्स काय आहेत. बाकीच्या मुली सगळ्या रेल्वेजमध्ये किंवा तिघी चौघीजणी कॅनरा बँकमध्ये लागल्या. मी ठरवलं माझं स्पोर्ट्सचं शॉप, माझ्याकडे थोडं बिझनेसचा बॅकग्राऊंड असल्यामुळे मी ऑलरेडी ठरवलेलं की ते मी बिझनेसमध्येच जाणार आणि मी स्पोर्ट्सचं शॉप चालू केलं. सो खरं म्हटलं तर तसा वेळ फुकट जाण्याची वेळ आली नाही. 80s मध्ये जी आमची पिढी पुण्यात वाढली, 80s किंवा लेट 70s मध्ये पण सुरुवात झाली असेल, सगळ्यांना हा कायम प्रश्न असतो, सनी स्पोर्ट्स जे तुमचं दुकान होतं ते गावस्करांचं आहे का ते शुभांगी कुलकर्णींचं आणि राजू मेहतांचं आहे? हा कायम सगळ्यांना तेव्हा खूप खूप क्युरिओसिटी असायची. कोणाला विचारावं असं वाटायचं पण तेव्हा हिंमत नाही झाली. आत्ता विचारतोय की नक्की सनी स्पोर्ट्स आणि सुनील गावस्करांचं कनेक्शन काय आहे? आम्ही बिझनेस पार्टनर्स आहोत. सो सनी जे नाव आहे ते त्यांच्यावर ठेवलं आहे. ओके. आणि मग ते स्पोर्ट्स शॉप एकीकडे सांभाळत तुम्ही ते शेवटी नवीन बिझनेस सेटअप होता आणि तेव्हा तुम्ही इंडिया लीड करत होतात, एकीकडे खेळत होतात, ते सगळं बॅलन्स कसं केलं? माझे एक बिझनेस पार्टनर जे हो राजू मेहता, ते बरोड्याला रणजी ट्रॉफी खेळायचे आणि ते तोपर्यंत रिटायर झाले होते. सो त्यामुळे एकतर ते असायचे, माझं जाऊन येऊन बरेच वेळेला. पण जेव्हा मी पुण्यात असते तेव्हा असायचे, तेव्हा फुल टाईम मग शॉपमध्ये. ॲक्च्युली ते शॉप म्हणजे बिझनेस ॲज सच आमच्यासाठी तो कधीच नव्हता. इट वॉज अ पॅशन. म्हणजे आता जरी तुम्ही दुकानात आलात तर तुम्ही बघाल की ऑटोग्राफचे फ्रेम्स असतात किंवा गप्पा क्रिकेटच्याच चालतात, टी व्हीवरती पण क्रिकेटच चालू असतं. सो इट्स मोर ऑफ अ पॅशन. राईट. मॅम, एकीकडे 85 मध्ये तुम्हाला जेव्हा अर्जुन पुरस्कार मिळाला, अर्जुना अवॉर्ड, तेव्हा ते नक्की म्हणजे ते काय तुम्हाला तेव्हा ते व्हॅलिडेशन होतं, ते रेकग्निशन होतं, नक्की काय होतं ते? I was obviously happy getting that award, पण ॲब्सोल्युटली एक्सपेक्टेशन नव्हतं. आणि तेव्हा एकतर आम्ही कधी आमचे स्कोर्स कधी लिहून ठेवले नाहीत किंवा तो डेटा नसायचा आणि अवॉर्ड्स मिळतील हे पण कधी डोक्यात नव्हतं. त्यामुळे ते जेव्हा अवॉर्ड आलं, एक्साइटमेंट तर होती, पण त्याच्यासाठी खेळणं असं कधीच झालं नाही. राईट. आणि मग हे जे एकीकडे चॅलेंजेस मॅनेज करणं आहे त्याच्यानंतर म्हणजे 85 तुम्ही शेवटची मॅच 1991 मध्ये खेळलात भारतासाठी. सो तोपर्यंत ऑलरेडी तुमचा दुसरा अवतार सुरू झाला होता खेळणं संपायच्या आधीच, ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर ॲज सच, स्टेट लेवल वगैरे? खरं म्हटलं तर ऑर्गनायझिंग हे आम्ही पहिल्यापासूनच करायचो. म्हणजे इनिशियली जेव्हा क्रिकेट चालू झालं तेव्हा इवन ग्राउंडवरती आम्ही गेलो, तर ग्राउंडवरती गेलो आणि नेट तयार आहे असं नेहमी व्हायचं नाही. कधी कधी मॅट रोल करायचं, कधी कधी नेट लावून घ्यायचा. आणि त्याच्याबरोबर कुठे फंड्स गोळा करायला जायचं किंवा इंटरनॅशनल मॅचेस असतील तर जी काय मदत ऑर्गनायझर्सना लागायची ती आम्ही करायचो. त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेशनची ही पहिल्यापासून थोडी सवय झाली. पण एक वेळ अशी होती 1979 मध्ये, इनफॅक्ट 76 मध्ये वेस्ट इंडिजची टीम जेव्हा आली
त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं. पण तोपर्यंत 78मध्ये शर्माजी नी रेसिग्नेशन दिलं होतं. तर नवे जे सेक्रेटरी आले, तर मला वाटतं त्यांनी सांगितलं असेल की आपली टीम येऊ शकणार नाही. तर वेस्ट इंडिजच्या जे प्लेयर्स होत्या त्यांनी आम्हाला ते कळवलं. तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही एक टीम घेऊन येतो. इट विल नॉट बी अन ऑफिशियल टीम, पण आम्ही एक इंडिया क्लब म्हणून आम्ही एक टीम करू आणि आम्ही येऊ, इन विच मोस्ट ऑफ द इंडियन प्लेयर्स विल बी देअर. असं करून आम्ही 78मध्ये सुरुवात केली टू कलेक्ट फंड्स. आणि 79मध्ये आम्ही एक इंडिया क्लबची टीम ॲम्स्टरडॅमला जाऊन काही मॅचेस खेळल्या, इंग्लंडला मॅचेस खेळल्या, वेस्ट इंडिज, USA आणि म्हणजे ती अशी आमची टूर होती. सो आम्ही किती मी 20 वर्षाची होते तेव्हा. सो तो जो एक्सपिरियन्स आम्हाला ऑर्गनाईज करण्यामध्ये मिळाला, तिथून ॲक्च्युली माझा इंटरेस्ट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सुरू झाला. आणि मग खेळल्यानंतर तो ऑटोमॅटिकली कुठे ना कुठे गरज पडली तेव्हा मी मदत करायला लागले. पण ॲक्च्युअल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये म्हटलं तर मी 2003मध्ये जेव्हा सेक्रेटरी झाले, तिथून माझं फॉर्मली ॲज अ सेक्रेटरी ऑफ WCI ते सुरू झालं. राईट. तो जो जमकट तुम्ही केला आहे 2003 मधला, त्याच वेळेस साधारण इंटरनॅशनली सुरू झालं होतं की एकाच खेळाच्या 2 बॉडीज कशा असू शकतात. एकीकडे क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार आंतरराष्ट्रीय लेवलला करायचा होता. त्याच्यामुळे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचंही म्हणणं होतं की आपल्याला सगळ्या देशांचं एक व्हायला पाहिजे. त्यावेळेस एकीकडे तुम्ही, दुसरीकडे प्रोफेसर शेट्टी आणि तुम्ही दोघंजण आणि शरद पवार जे तेव्हा BCCIचे अध्यक्ष होते, ते कसं काय सामंजस्याने घडवून आणलं, रादर सामंजस्याने करूया इथपर्यंत कसं पोहोचवलं तुम्ही? इट्स अ लॉंग स्टोरी. पण 2003मध्ये जेव्हा मी सेक्रेटरी झाले WCIची, तेव्हा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आणि इंटरनॅशनल विमेन्स क्रिकेट काउन्सिल ह्याचं पण मर्जरची गोष्ट सुरू झालीच होती. पण मेन 3 आणि 5मध्ये ते सगळं घडून आलं. 2005 जे वर्ल्ड कप होता त्याच्यात मला वाटतं ICCनी पण मदत केली होती. आणि दॅट वॉज द लास्ट वर्ल्ड कप, विमेन्स वर्ल्ड कप, विच वॉज अंडर IWCC. पण तेव्हा जेव्हा ते दोन्ही मर्ज झाले, तेव्हा सगळ्या बोर्ड्सना, म्हणजे कंट्रीचे बोर्ड्स हॅड टू हॅव विमेन्स क्रिकेट अंडर देअर अम्ब्रेला. सो तेव्हा मिस्टर दालमिया होते, मी त्यांना अप्रोच केलं आणि BCCIनी इनिशियली ॲक्सेप्ट केलं नाही मर्ज करायला. सो इनफॅक्ट आम्हाला 1 वर्ष असा पिरियड मिळाला. हां, म्हणजे ICCनी आम्हाला 1 वर्ष दिलं टू मर्ज विथ BCCI. आणि तोपर्यंत आम्हाला इंटरनॅशनल कॉम्पिटिशन खेळायला त्यांनी परवानगी दिली. कारण नाहीतर पण का नाही म्हणले BCCI? कारण बाकीच्या कंट्रीज ऑलरेडी मर्ज झाले, पण BCCI नाही. काय कारण नाही मला माहित नाही. सो ते मी प्रोफेसर शेट्टींकडून, हो, ते तुम्ही त्यांना विचारा. ते झालं शेवटी 2006मध्ये. सो टिल देन, म्हणजे 5 to 6, WCI was the only association which was allowed to participate separately in women's cricket. पण अदरवाईज मग BCCIमध्ये आम्ही 2006मध्ये गेलो. इनिशियली मला वाटतं सगळेच जण अपोज करत असतील, पण तुम्ही ते प्रोफेसरांना विचारा. पण जेव्हा ते झालं तेव्हा ते त्यांनी मर्ज करायचं नाही म्हणून ठरवलं. ते म्हणले की वी विल स्टार्ट विमेन्स क्रिकेट. सो दॅट इज हाऊ BCCI देन स्टार्टेड विमेन्स क्रिकेट. राईट. प्रोफेसर शेट्टींशी तुम्हाला मी सांगितलं नाही, 4 भागांची मुलाखत आहे प्रोफेसर शेट्टींशी त्यांच्या अख्ख्या कारकिर्दीबद्दल बोललेली. त्याच्यात त्यांनी ऑलरेडी हे सांगितलेलं आहे. पण मी आपला एक चान्स घेतला की मॅम काय आपल्याला अजून थोडासा मसाला देता येत का. पण मॅमने तो ॲज युजल डेडब्लॉक केलेला आहे. किती फ्लाईट देऊन उपयोग नाहीये. पण 2006ला फायनली मॅम जेव्हा मर्जर झालं, त्याच्यानंतर काय बदललं आणि कसं बदललं? सो ॲक्च्युली 2005मध्ये आम्ही फॉर द फर्स्ट टाइम वी हॅड रीच द फायनल्स. आणि कुठेतरी आम्हाला सगळ्यांना वाटलं की ॲक्च्युली आमच्या इंडियन टीमला
तोपर्यंत फॅसिलिटीज नीट नसायच्या म्हणजे बाकीचे जे कंट्रीज आहेत त्यांचे क्लब ग्राउंड्सवरती जरी त्यांनी प्रॅक्टिस केलं तरी द ग्राउंड्सवर लश ग्रीन, त्यामुळे त्यांची फिल्डिंग चांगली असायची किंवा त्यांना जे फॅसिलिटीज होते जिम बिमचे ते आमच्या मुलींकडे नसायचे. आम्हाला वाटलं की मर्ज झाल्यानंतर आमच्या मुलींना तो एक ॲडव्हान्टेज मिळेल. ऑल्सो की खूप अजून क्रिकेट वाढेल म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट, कारण आमच्याकडे तेवढे फंड्स नसायचे त्यामुळे आम्हाला ऑर्गनाईज करायला थोडं कठीण जायचं. पण एकदा BCCIमध्ये आल्यानंतर मग फंड्सची काय कमी नसावी आणि मग तिथून ते सुरू होईल. पण इनिशियली काही वर्ष BCCIमध्ये आय थिंक दे ऑल्सो टूक अ लिटल टाईम टू गेट अडजस्टेड टू विमेन्स क्रिकेट आणि म्हणून ते थोडं स्लो झालं आणि मला वाटतं की आमचं थोडं मोमेंटम तिथं गेलं. म्हणून तुम्ही बघितलं की 2013 जेव्हा वर्ल्ड कप झाला जो इंडियामध्ये झाला तेव्हा इंडियाचा परफॉर्मन्स एवढा चांगला नव्हता आणि माझ्यासाठी ते डिसअपॉइंटिंग होतं. कारण मला वाटलं की एकदा BCCIमध्ये आपण आलो की यू डोंट हॅव टू लुक बॅक, पण तसं झालं नव्हतं. आणि बाय द टाईम मग जे नीट जे सोयी किंवा टॉर्नामेंट्स किंवा इंटरनॅशनल जे सिरीज झाल्या ते जवळजवळ 2015-2016 सुरू झालं. सो पहिले काही वर्ष ते थोडे स्लो गेले. ओके. आणि त्या मर्जरच्या काळात आपण सुरू करायच्या आधी एक किस्सा सांगितला आम्हाला ICCच्या एका मीटिंगमधला, की भारत जे 2025 मध्ये जिंकलाय त्याचं जगातल्या विमेन्स क्रिकेटसाठीचं महत्त्व तुम्ही 20 वर्षापूर्वी तिकडे सांगितलं होतं, राईट? जवळजवळ 10 वर्षापूर्वी. सो एक ICCची मीटिंग होती जिथं प्रोफेसर शेट्टी पण होते, मी होते आणि बाकीचे सगळे कंट्रीजचे जे रिप्रेझेंटेटिव्स होते. सो तिथं आम्ही डिबेट करत होतो की विमेन्स क्रिकेट जर वाढवायचं असेल किंवा जनरली इफ विमेन्स क्रिकेट हॅज टू ग्रो तर काय करायला हवं. तेव्हा आम्ही दोघं जण एकदम म्हटलो की जर विमेन्स क्रिकेट ग्रो व्हायचं असेल तर इंडिया हॅज टू विन द वर्ल्ड कप. आणि आता जेव्हा आपण बघतोय वेन इंडिया हॅज वन द वर्ल्ड कप, जे कव्हरेज आपल्याला मिळालेत किंवा जो इंटरेस्ट सगळीकडे जो बघतोय, जो युफोरिया आहे तो इंडिया जिंकल्यानंतरच झाला आहे. राईट. वर्ल्ड कपबद्दल बोलतोय आपण त्यामुळे परत आपण फ्लॅशबॅक करूया. 78 वर्ल्ड कपबद्दल आपण बोललो. 82 वर्ल्ड कप तुम्ही न्यूझीलंडमध्ये गेलात तेव्हा 78चा वर्ल्ड कप भारतात खेळतानाचा अनुभव आणि 82चा वर्ल्ड कप न्यूझीलंडमध्ये खेळतानाचा अनुभव याच्यात किती फरक होता आणि कसा होता? भारतात जेव्हा आम्ही खेळलो तेव्हा कमी मॅचेस तेव्हा आम्ही खेळलो होतो. न्यूझीलंडला जेव्हा खेळलो तेव्हा मॅचेस जास्ती एकतर खेळलो आणि तिथं गेल्यावर म्हणजे इथं जे आम्ही हॉटेल्समध्ये राहायचो तिथं गेल्यावर जास्ती करून आम्ही हॉस्टेल्समध्ये राहायचो, कारण तेव्हा इवन IWCCकडे तेवढे फंड्स नसायचे. पण ग्राउंड्स मात्र चांगले असायचे. द क्वालिटी ऑफ क्रिकेट वॉज गुड. पण आम्ही इंग्लंडच्या अगेन्स्ट जेव्हा जिंकलो दॅट वॉज द फर्स्ट टाईम इंडिया वन अगेन्स्ट इंग्लंड. सो त्यामुळे एक वेगळ्या तऱ्हेचा एक कॉन्फिडन्स पण आला आणि आम्हाला असं वाटायला लागलं की वी आर नाव वी आर नियरली ॲट पार विथ दी अदर कंट्रीज. राईट. आणि तेव्हा तुम्हाला रस्त्यावर चालताना लोक ओळखायची का? तेव्हा स्टारडम फॅन फॉलोईंग कशा प्रकारचं होतं? सो बिलकुल नाही. म्हणजे आता जसं मोस्ट ऑफ द प्लेयर्स आर हाऊस होल्ड नेम्स किंवा आता जर इवन टॅक्सीमध्ये बसलात तर तो टॅक्सीवाला पण आता विमेन्स क्रिकेटबद्दल बोलतो. तसं काही नव्हतं. कोणी ओळखायचे नाहीत किंवा काही ठिकाणी अर्थात आता पुण्यासारख्या ठिकाणी बिकॉज आय एम बॉर्न अँड आय हॅव प्लेड इन पुणे, मग पुण्यामध्ये लोक ओळखायची. पण बाहेर कुठे गेलं तर नाही. इनफॅक्ट इंटरनॅशनल मॅचेससाठी आम्ही जर कुठे गेलो तर तिथं तर इवन त्या लोकल प्लेयर्सना पण कोणी ओळखायचं नाही. सो तेव्हा ॲक्च्युली TV कव्हरेज नसल्यामुळे किंवा सोशल मीडिया नाही, तो फरक होता. राईट. ओके. कट टू 2006 तुम्ही जे म्हणलात की त्या ज्या गोष्टी व्हायला थोडा वेळ लागला पण ते सुरुवातीला म्हणजे तुम्ही सेफ खेळलात. मी म्हणतो की तो इन जनरल तो हेडक्वार्टर सिंड्रोम असं आम्ही आमच्या इंडस्ट्रीत म्हणतो की सापत्न वागणूक मिळणं, एकदम तो ॲक्सेप्टन्स व्हायला वेळ लागणार.
तो जो वेळ द्यायचा होता आणि तेव्हा तुमची इन्व्हॉल्वमेंट ते कन्व्हिन्स करेपर्यंत जो वेळ गेला, तेव्हा तुम्ही काय प्रकारे रोल तुमचा होता किंवा डिरेक्टली इनडिरेक्टली तुम्ही विमेन्स क्रिकेट कमिटीमध्ये असायचात, तेव्हा काय काय करावं लागलं की जेणेकरून विमेन्स क्रिकेट हळूहळू मेनस्ट्रीम क्रिकेटमध्ये येऊन ग्रोथ पाथवर बरोबर येईल? ॲक्च्युली म्हणजे इवन विमेन्स क्रिकेटला BCCIमध्ये घेण्यासाठी ती पण एक म्हणजे आता शरद पवार साहेब होते म्हणून त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी कन्व्हिन्स केल्यामुळे ते तिथं शेवटी झालं. नाही तर माहीत नाही असंच WCIला कंटिन्यू करून दिलं असतं का नाही. सो त्याच्यामध्ये पवारसाहेबांचा बराच मोठा वाटा होता. एकदा आत आल्यानंतर विमेन्स कमिटी तिथं होती. इनफॅक्ट इनिशियली मी कन्व्हिनर असायची आणि तेव्हा शशांक मनोहर यूज टू बी इन चार्ज. त्यांच्याकडनं सपोर्ट मिळायचा, पण कसं ते त्यांना पण सगळं विमेन्स क्रिकेटचं करण्यासाठी थोडा वेळ लागला आणि तो वेळ जो होता ते वी जस्ट हॅड टू वेट पेशंटली. काही वेळेला फ्रस्ट्रेटिंग व्हायचं, पण मग शेवटी जेव्हा ते म्हणजे टुर्नामेंट्स वाढल्या आणि मुलींना ज्या ज्या काय इंटरनॅशनल क्रिकेट जे ऑर्गनाईज करायला लागलं ते जेव्हा झालं तेव्हा मग जरा समाधान वाटलं. ओके, समाधान वाटणं. त्यामुळे आपण परत एकदा 2 नोव्हेंबरला येऊया की भारताला जिंकणं बघण्याचं समाधान जास्त होतं का जास्त भरून आलं जेव्हा आत्ता या मुली वर्ल्ड कप जिंकल्यापासून प्रत्येक वेळेस बोलताना म्हणतायत की हे जेवढं आमचं आहे तेवढंच तुमच्या पहिल्या पिढीपासून मधल्या सगळ्या पिढ्या ज्या विमेन्स क्रिकेटसाठी गेले 5 दशकं, खरंच जर भारतात सेल्फलेसली स्पोर्ट कोणी खेळला असेल तर ते विमेन्स क्रिकेटर्स त्यात एकदम टॉपवर आहेत, त्याचं समाधान जास्त आहे. आत्ता ज्या प्रकारे विमेन्स क्रिकेट म्हणजे घडतंय ह्या प्लेयर्सना एकतर जिंकल्यामुळे आता त्यांना जे काय मिळणार आहे आणि विमेन्स क्रिकेट हा एक नुसता म्हणजे वर्ल्ड कप जिंकून नुसता क्रिकेटला त्याचा फायदा होणार नाही. मला वाटतं सगळ्या विमेन स्पोर्ट्सला फायदा होणार आहे. म्हणजे समाधान ते वाटतंय की दिस इज गोइंग टू हेल्प ऑल विमेन स्पोर्ट्स इन इंडिया. डेफिनेटली आत्ताच्या मुलींनी ज्या ज्या प्लेयर्स आहेत त्या म्हटल्या आहेत की पूर्वीच्या मुलींनी जे काही कष्ट घेतले त्याचं हे आहे. इट इज व्हेरी नाईस ऑफ देम आणि व्हेरी लार्ज हार्टेड they have been very large hearted in making those comments. राईट. ओके मॅम, आत्ता तुम्ही ओव्हरऑल विमेन्स स्पोर्ट बद्दल म्हणलात तर विमेन्स क्रिकेटच्या बाबतीत एक सामान्य फॅनचं असतं की हे कसं काय विमेन्स क्रिकेट बघणं हे मेन्स क्रिकेटचा सबसेट बघण्यापेक्षा विमेन्स क्रिकेट वेगळ्या पद्धतीने बघणं, तुम्हाला असं वाटतंय का की ती गोष्ट गेल्या महिन्याभरात जास्त विविडली, कारण भारत जिंकत गेला, आयबॉल्स वाढत गेले, ओव्हरऑल फॅन्स फक्त स्कोर्स फॉलो करायच्या ऐवजी मॅचेस बघायला लागले, त्याच्यामुळे ते खरंच रिलिजियस फॅन फॉलोईंग डेव्हलप व्हायला गेल्या महिन्याभरात म्हणजे तो सर्वात जास्त फायदा आहे लॉंगर रनमध्ये, असं वाटतं का तुम्हाला? मला वाटतं लास्ट एक 2-3 वर्ष, इनफॅक्ट मला वाटतं 17पासून जे लोक विमेन्स क्रिकेट बघतात त्यांना थोडा फरक हा जाणवतो की मेन्स क्रिकेट इज मोर ऑफ अ पॉवर गेम आणि विमेन्स क्रिकेट इज मोर ऑफ स्किल्स. सो त्यामुळे तो एक फरक आहेच. फक्त मला वाटतं की इंटरेस्ट आता अशामुळे डिव्हेलप झाला आहे की आत्ताच्या ह्या प्लेयर्स ज्या आहेत ह्या इट कुड बी बिकॉज दे आर ट्रेनिंग इन द जिम, दे हॅव बिकम अ लिटल स्ट्रॉंगर आणि त्या म्हणजे सिक्सेस पण इझिली आता मारू शकतात, विच अर्लियर ते व्हायचं नाही. म्हणून द गेम हॅज बिकम अट्रॅक्टिव्ह आणि मला वाटतं की हे जे फॅन फॉलोईंग जे आहे हे आता जसं मेन्स क्रिकेटमध्ये नुसतं पॉवर हिटिंग आहे ते आणि विमेन्स क्रिकेट ते तसं कम्पेअर करत नाहीत आणि विमेन्स क्रिकेट एक ॲज अ स्पोर्ट बघतात. तुमच्या प्लेईंग डेजमध्ये मेन क्रिकेटर्स बरोबर
इंटरॅक्शन, भेटणं, टिप्स शेअर करणं एकमेकांशी, हे व्हायचं का? किती व्हायचं का? तुमचं फक्त गावस्करांबरोबर व्हायचं? नाही, बिलकुल. इनफॅक्ट आमची इंटरॅक्शन व्हायची नाही, कारण असोसिएशन्सच वेगळे असायचे. एक्झॅक्टली. आणि म्हणजे तो काळच असा असायचा की म्हणजे आम्ही जाऊन कुठे प्लेयर्सना भेटणं हे दॅट वॉज नॉट इवन एनकरेज. तर त्यामुळे आम्ही लांबून बघायचो कशी खेळतायत किंवा काय ते, पण तेवढंच. सो इंटरॅक्शन ॲब्सोल्युटली नसायची. मला वाटतं हे 2017पासनं जेव्हा ICCने मेन क्रिकेटर्सना इन्व्हॉल्व्ह केलं, इवन इन मार्केटिंग किंवा, सो तिथून बऱ्यापैकी फरक पडला. आणि तसंच मग BCCIनी पण अवॉर्ड फंक्शन्स असो किंवा हे एकत्र जेव्हा झाले तेव्हापासून मला वाटतं हा बदल झाला आहे. सो तुमचं ॲक्टिव्ह सो कॉल्ड तुमच्या लेवलचं स्टारडम असलेला किंवा स्टेचर असलेला इंटरनॅशनल टीममध्ये पहिलं मेल क्रिकेटरचं इंटरॅक्शन तुम्हाला आठवतंय? कधी भेटलात किंवा कोणाला भेटलात असं? आता महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर सुरेंद्र भावे असायचा किंवा मिलिंद गुंजाळ किंवा राजू भालेकर, हे भेटायचे. अर्थात माझा बिझनेस पार्टनर राजू मेहता वॉज देअर. सो त्यांच्याशी मग गप्पा क्रिकेटच्या व्हायच्या. मेन म्हणजे इंडियन टीमचं म्हटलं तर सुनील गावस्कर हे भेटायचे. किंवा मग बाकीचे, आमचं दुकान हॉटेल अजितमध्ये आणि तिथे बऱ्याच टीम्स राहायच्या, त्यामुळे बरेच प्लेयर्स पण तिथे यायचे, म्हणून मग भेटीगाठी व्हायच्या. ओके ओके मॅम, आपण वेळेअभावी आत्ता थांबूया, पण आपण गप्पा मारतच राहू होपफुली. पण शेवटाकडे येताना मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा 76 मध्ये डेब्यू केला, आपण बोललोय काय काय बदल झालेत, किंवा 2003 ते 6च्या मध्ये जेव्हा तुम्ही ऍक्टिव्हली ऍडमिनिस्ट्रेटर होतात किंवा 2006ला मर्जर नंतर जे काय तुम्ही एन्विसाज केलं असेल, त्या बाबतीत विमेन्स क्रिकेटमध्ये आत्ता कुठपर्यंत आलंय? आणि जर एक किंवा दोन गोष्ट तेव्हाच्या तुमच्या विशलिस्टवरची अजून इम्पेंडिंग असेल की ही गोष्ट होणं जास्त महत्वाचं आहे ओव्हरऑल विमेन्स क्रिकेट ग्रोथच्या दृष्टीने, तर ती तुम्ही सांगू शकाल आम्हाला? So, see, in terms of cricket at the India level, किंवा even जसं टॉर्नामेंट्स, जे डोमेस्टिक टॉर्नामेंट्स आहेत, ते तो जो सेटअप आहे इंडियामध्ये, आय थिंक दॅट इज द बेस्ट. म्हणजे आपल्याकडे अंडर-15 आहे, अंडर-19 आहे, वी हॅव अंडर-23, वी हॅव इंडिया A, वी हॅव सिनियर क्रिकेट. सो हे सगळे मला नाही वाटत बाकी कुठल्याही कंट्रीजमध्ये एवढं असेल. नॉट जस्ट द टॉर्नामेंट्स, पण इवन ह्याच्यात आपले सेंटर ऑफ एक्सलन्स जे आहे, तिथं सिलेक्शन होऊन ह्या मुलींना जे ट्रेनिंग मिळतं, किंवा आपल्या अंडर-19ची जे वर्ल्ड कपचं जे प्रेपरेशन असतं, मला नाही वाटत कुठल्याही बाकीच्या कंट्रीजमध्ये तसं आहे. त्यामुळे जे 2006मध्ये होतं तेव्हापासून ते आत्तापर्यंत वॉट एव्हर इज हॅपनिंग, आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट. मला वाटतं इफ देर इज वन एरिया विच नीड्स अ लिटल बिट ऑफ फोकस इज ॲट द ग्रासरूट लेवल. ॲक्च्युली काय होतं, मुलांचे तुम्ही कोपऱ्याला तुम्ही अकॅडमीज बघतात किंवा कुठेही तुम्ही त्यांचे फॅसिलिटीज दिसतात प्रॅक्टिससाठी. मुलींचं एकतर तेवढं एनकरेज पण केलं गेलं नाही. मला वाटतं ह्या वर्ल्ड कपनंतर ते होईल, पण ग्रासरूट लेवलला जेवढा फोकस व्हायला हवा तो मला वाटतं जर केला तर दॅट इज गोइंग टू डेफिनेटली हेल्प विमेन्स क्रिकेट. आत्ता आम्ही द हिंदूसाठी वीकेंड फीचर केलं, ग्राउंड झिरो असं आमचं एक फीचर असतं. तर भारतात ग्रासरूटला म्हणजे मध्य प्रदेशमधल्या छत्तरपूरपासून मुंबईपर्यंत वेगवेगळ्या शहरांमध्ये विमेन्स क्रिकेट नक्की कुठे आहे याचा आम्ही एक मागोवा घ्यायचा प्रयत्न केला. त्याच्यात मी विचारलं काही कोचेसना की विमेन्स क्रिकेट स्पेसिफिक अकॅडमीज सुरू होऊ शकतात का. तर मला मुंबई, दिल्ली आणि बँगलोरमधले कोचेसही म्हणले की इम्प्रॅक्टिकल आहे, चालणार नाही अकॅडमी, सस्टेन होणं अवघड आहे. तर त्याच्याकडे तुम्ही म्हणता की आत्ता बॅचेस सुरू होत आहेत, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ज्यावेळेस विमेन्स
क्रिकेट स्पेसिफिक अकॅडमी सुरू होतील, दॅट विल बी द डे. येस, दॅट आणि द नंबर ऑफ गर्ल्स, इफ वी वॉन्ट द नंबर ऑफ गर्ल्स टू प्ले, ते स्कूल लेवलपासून ते सुरू करायला हवं. म्हणजे ते इवन जरी टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा काय, आम्ही सगळेजण लहानपणी आम्ही टेनिस बॉलनी खेळायचो. सो कुठेतरी ते जर सुरुवात केली, म्हणजे मुलींना एकदा क्रिकेट खेळायला ऑपॉर्च्युनिटी दिली, मग त्याच्यानंतर क्रिकेट बॉलनी खेळायचं का नाही हे ते डिसाईड करतील. सो ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती मला वाटतं जेव्हा आपण ग्रासरूट लेवलला मुलींना देऊ, त्याचा मग फायदा पुढे आपल्याला दिसेल. ओके, एकदम शेवटचा प्रश्न की तुमच्या काळातले जे स्पोर्ट्स पर्सन्स आहेत, नॉट जस्ट क्रिकेटर्स, मेल फिमेल, क्रिकेट नॉन क्रिकेट, एक मेजॉरिटी ॲथलीट्सना ना गप्पा मारताना असं कुठेतरी वाटतं की त्यांना खंत जास्त असते मजा येण्यापेक्षा, किंवा फ्रस्ट्रेटेड साऊंड करतात बरीच लोक. तुम्हाला मी कधीही गेल्या 20-22 वर्षांमध्ये इंटरॅक्ट करताना तसं पाहिलेलं नाहीये. त्याचं रहस्य तुमचा स्वभाव, तुमची पर्सनॅलिटी आहे का तुम्ही वेळेत ऑल्टरनेट करिअर एकाच वेळेस तो पाथ सुरू केला? त्याचं काय आहे सिक्रेट? मला ॲक्च्युली म्हणजे जे काही माझ्या जर्नीमध्ये घडलं आहे, आय एम क्वाईट सॅटिस्फाईड विथ द वे थिंग्स हॅव पॅन्ड आउट. मला वाटतं की आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की पहिल्यापासून एकतर म्हणजे घरनं कधी ऑपोजिशन नाही. मग त्याच्यानंतर इवन म्हणजे बिझनेस चालू केला तेव्हा देर वॉज नो ऑपोजिशन, आणि लकीली दॅट वॉज माय पॅशन ऑल्सो. म्हणजे देर आर व्हेरी फ्यू हू आर एबल टू, म्हणजे ॲट दॅट टाईम तेव्हा कसं की नॉर्मली रेल्वेजमध्ये जॉब घ्या किंवा जसं मी म्हटलं कॅनरा बँकमध्ये, पण आय वॉज एबल टू डू वॉट आय वॉन्टेड, स्टार्ट अ स्पोर्ट्स शॉप. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मी गेले, तिथं मला जे काय करायला मिळालं ते आय वॉज हॅपी विथ. आय वॉज हॅपी दॅट आय गॉट ॲन ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे हे ICC IWCCचं मर्जर किंवा एशियन क्रिकेट काउन्सिलमध्ये विमेन्स कमिटी फॉर्म करणं, एशियन कंट्रीजमध्ये विमेन्स क्रिकेट डेव्हलप करणं, BCCIमध्ये, आणि जे काय घडलं आहे, इट्स बिन अ व्हेरी नाईस जर्नी. त्याच्यात अधूनमधून कुठेतरी स्ट्रगल्स होते, बट दॅट हॅज ऑल्सो टॉट मी अ लॉट ऑफ लेसन्स. सो द वे थिंग्स हॅव हॅपन्ड इन द लास्ट 50 years, आणि आता हे वर्ल्ड कप जिंकणं, ह्या सगळ्या ह्याच्यात आय मीन देर इज सो मच ऑफ सॅटिस्फॅक्शन अँड कंटेंटमेंट की देर आर नो रिग्रेट्स अबाउट एनिथिंग. राईट. समाधान हे सर्वात महत्त्वाचं. हा जो सुखी जीवनाचा मूलमंत्र शुभांगी मॅमने आपल्याला दिलेला आहे, त्यापेक्षा चांगली नोट मला वाटत नाही थांबायला. मॅम, फायनली आपला टेस्ट मॅचपेक्षा जास्त लांब आणि भारताच्या विमेन्स क्रिकेटमधल्या पहिल्या वर्ल्ड कप एवढीच वेट आम्ही स्पोर्ट्स कट्ट्यावर जी केली, आय एम शुअर दॅट इज वर्थ इट. फक्त माझ्यासाठी नाही, आपल्या सगळ्या स्पोर्ट्स कट्टा परिवारासाठी तेवढीच मजा आलेली असणार आहे. तुम्ही आलात, तुमचे अत्यंत मनापासून धन्यवाद. थँक्यू. आणि तुमच्याकडून एक प्रॉमिस हवं आहे की आज तुमचं स्पोर्ट्स कट्ट्यावर पदार्पण झालंय, पण हा तुमचा शेवटचा अपिअरन्स नसणार आहे. ईश्वर, अशाच आपण गप्पा मारत राहू. थँक्यू व्हेरी मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. राईट. तर मित्र हो, शुभांगी मॅमची गप्पा मारताना तुम्हाला काय काय वाटलं विमेन्स क्रिकेटबद्दल, विमेन्स स्पोर्टबद्दल, भारतीय स्पोर्टबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल, ते सगळं कमेंट्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा. त्यांच्या बऱ्याच शिष्या त्यांच्या हाताखालून घडलेल्या, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू, पण त्यातल्या काही शिष्यांशी मारलेल्या आपल्या गप्पा आहेत, त्या तुम्ही स्पोर्ट्स कट्ट्यावर शोधून नक्की बघा. डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक्स तुम्हाला शेअर करतो. लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप, अजून जे काय करावं असं वाटतंय ते सगळं करा. तुर्तास शुभांगी कुलकर्णी मॅम आणि अमोल कराडकर तुमची रजा घेत आहेत. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू.